नमस्कार, मी पल्लवी. माझ्या चॅनलवरती तुमचे मनापासून आभार आहेत. तर आज या ठिकाणी मी माझ्या बाळाचे बेबी फोटोशूट केलेले आहेत आणि त्याचाच आज व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सोपी आयडिया आहे, पॅराशूटची आयडिया आहे. बेबीला पॅराशूट मध्ये बसवलेलं आहे. एवढं इझी आहे. फक्त 10 मिनिटात पॅराशूट तयार करून फोटो काढणं होतात. बिलकुल मेहनत लागत नाही. डेकोरेशन जास्त करण्याची गरज नाही. माझ्या जेवढ्या आयडिया आहेत बेबी फोटोशूटच्या तेवढ्या सुद्धा सिंपल आहेत, बिना खर्चाच्या आहेत. आणि घरामध्ये लहान मुलं असले की जास्त परेशानी होऊ नये त्यासाठी मी अशा आयडिया चूज करते की जेणेकरून बाळाची परेशानी नाही झाली पाहिजे, आपली सुद्धा परेशानी नाही झाली पाहिजे, जास्त मेहनत करण्याची सुद्धा गरज नाही पडली पाहिजे. त्यामुळं असे मी इझी डेकोरेशन करत असते आणि बेबीचे फोटो काढत असते. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचे बेबीचे फोटोशूट कसे आले ते नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. तर हे बघा, असे लहान मुलं असले की असे परेशान करतात, ते काहीच करू देत नाहीत. म्हणून अशाच सोप्या पद्धतीने फोटोशूट करायचे. तर चला बघूयात आपण फोटोशूट कसे केलेले आहेत. डेकोरेशन बघा, अगदी 2 मिनिटात मी डेकोरेशन केलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ सुद्धा बघा, माझा 3 ते 4 मिनिटाचा असेल, कारण मी फक्त 2च मिनिटात ते डेकोरेट केलं आणि तिचे पटकन फोटो काढले. कारण ती झोपीला आलेली होती आणि आज तिला 5 महिने कंप्लीट झाले. म्हटलं आजच फोटोशूट करायचे आणि आजच मी डेकोरेट केलं. माझ्याकडे डायपर होते भरपूर. मग मला आयडिया सुचली की आपण पॅराशूट बनवायचं, त्याचं तिला त्याच्यामध्ये बसवायचं आणि पटकन फोटो काढायचे. तुम्ही फक्त 5 मिनिटाच्या 10 पण मिनिटं नाही, 5 मिनिटाच्या तिचे फोटोशूट केले बरं का. ती जशी होती तसंच, तिला काही रेडी वगैरे केलं नाही. आणि इथून मागचे जे फोटो आहेत त्याला थोडंसं डेकोरेशन केलं, पण ते सुद्धा मेहनतीचे नाही. तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन सगळे डेकोरेशन बघू शकतात. बेबी फोटोशूटचे खूप इझी आहेत, सिंपल आहेत आणि आकर्षक सुद्धा आहेत आणि बिना खर्चाचे आहेत बरं का. बऱ्याच लोकांना वाटतं खर्च लागतो, असं लागतं, मेहनत लागती. तर माझे व्हिडिओ बघितले ना, तुमच्या लक्षात येईल बिलकुल खर्च लागत नाही, मेहनत सुद्धा नाही. कारण मलाच बाळाला सांभाळणं, याला सांभाळणं सगळं काम करून होत नाही. त्यामुळे मी अशा आयडिया चूज करते की जेणेकरून आपल्याला पटकन बेबी फोटोशूट करता आले पाहिजे, मेहनत लागली नाही पाहिजे. तर चला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. झटपट आपण असे बेबीचे फोटोशूट करू. व्हिडिओला कनेक्ट राहा शेवटपर्यंत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल, आणि असेच नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेलवरती प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. आणि कमेंट करत राहा बरं का, म्हणजे मला तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ आवडतात माझे बघायला, रेसिपीज आवडतात की ब्लॉग्स आवडतात. तर बेबीचे मी जास्त फोटो शेअर करत नाही, फक्त तिचे बेबी फोटोशूट शेअर करत असते मंथली. मुलांचे व्हिडिओ जास्त शेअर करत नाही, ब्लॉग शेअर करत असते, त्यावेळेसच मुलांना घेते. एरवी माझ्या रेसिपीज असतात, जास्त करून माझं रेसिपीचं चॅनल आहे, पण हिच्यामुळे मला होत नाही. त्यामुळं मग मी थोडंसं आता ब्लॉगिंग चालू केलेली. चला मग बनवूयात आपण पॅराशूट आणि बेबीला त्यामध्ये बसवायचं आणि छान फोटो काढायचे. हे ना बेबी, हॅलो कर, हॅलो हॅलो. तिनं ते एवढे छान फोटो काढू दिले, तुम्ही बघत राहा. चला मग. तर सगळ्यात अगोदर आपल्याला पॅराशूट बनवण्यासाठी डायपर लागणार आहेत. तर भरपूर असे डायपर लागतात आपल्याला. भरपूर म्हणजे तुम्हाला पॅराशूट छोटं मोठं जेवढं बनवायचं त्यानुसार तुम्हाला डायपरचा वापर करायचा आहे. आणि माझ्याकडून हे जे पॅराशूट आहे ते बनवण्यासाठी काही चुका पण झालेल्या आहेत. तर काय चुका मिस्टेक्स आहेत तुमच्या लगेचच बघितलं की लक्षात आल्या असतील, पण ते मी माझ्याच कडून सांगणार आहे तुम्हाला. त्या तुमच्याकडून होऊ नयेत आणि तुमचं जे बेबी फोटोशूट आहे ते माझ्यापेक्षा छान व्हावं अशी माझी अपेक्षा आहेत. आता काय चुका आहेत त्या सांगणार आहे, पण काय करायचं, असं गोल आकारामध्ये डायपर ठेवायचे 3 लाईनमध्ये. छान असा आकार बनवून घ्यायचा आहे. आणि आपल्याला एक कपडा खाली लागणार आहे बास्केट बनवण्यासाठी. आणि ओढणी किंवा रुमाल घ्या किंवा 2 कपडे घ्या एका कलरचे, त्याची दोरी बनवा अशी. मस्त असं आपलं छानसं पॅराशूट तयार होतं बघा. बास्केटसुद्धा छान तयार झालेले. आता सगळं हे छान झालं पॅराशूट, पण आता जे चुका झालेल्या आहेत त्या तुम्हाला सांगते, म्हणजे तुमच्याकडून झाले नाही पाहिजे. तर काय झालं माझ्याकडून, एक तर जे खालचा कपडा आहे तो कमी पडला आणि वरती त्याचं जे पॅराशूटचा लुक आहे तो म्हणजे छान दिसत नव्हता. तर ही एक माझ्याकडून चुका झाली होती. त्यानंतर जे बास्केट बनवलं होतं
बेबी असा बसवण्यासाठी. तर ते बास्केट जे आहे ते हाईटला जास्त झालं, मी थोडंसं हाईटला कमी केलं असतं आणि जे वरचे डायपर आहेत पॅराशूट बनवलेले ते थोडेसे खाली घेतले असते तर एवढ्या जागेत तर मला पुरत होतं आणि छानसुद्धा दिसलं असतं. पण ही एक चूक झाली. आणि अजून एक चूक म्हणजे त्याची हाईट कमी झाली म्हणून थोडंसं लुक गेला होता. पण तुम्ही बघत आहात तरीसुद्धा हे छान दिसतंय. थोडासा कपडा कमी पडल्यामुळे थोडासा लुक गेलता. पण तुमच्याकडून हे अशी चूक होऊ नये, तुम्ही छान पद्धतीने बनवा. आणि हे व्हिडिओ जर पूर्ण पाहिला तर तुमच्यासुद्धा लक्षात येतील चुका काय होतात. तर डायरेक्ट आपण व्हिडिओ न बघता बनवल्यावर अशा काही चुका होतात. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघितला असेल त्यांच्याच लक्षात आलं असेल की काय चुका होऊ शकतात. तर प्रत्येकाकडून चूक काहीतरी होतच असते आणि तुमच्याकडून होऊ नये त्यामुळे मी ह्या चुका सांगितलेल्या आहेत. त्यानंतर मग तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स, फ्रूट असतील, काहीही असेल त्याचं असं छानसं 5 बनवून घ्यायचं. तुमचा बेबी किती मंथचा आहे, 5, 10, 9 असं ज्या मंथचा आहे त्या मंथचा तुम्ही हे बनवून घ्या. पण जास्त मोठे बेबी असतील तर त्यांचं पॅराशूट फोटोशूट छान होत नाही. जास्तीत जास्त 5 मंथपर्यंत त्यांचं फोटोशूट होऊ शकतं, कारण जे बसायला लागलेले बेबी असतात ना ते व्यवस्थित फोटो काढू देत नाहीत पॅराशूटमध्ये. त्यामुळे 5 मंथच्या आजच्याच बेबींचे फोटोशूट करा असे. तर चला, मी तांदळानं बनवून घेतलं, छान असं वन काढलं, शिडी काढली आणि बेबीला 5 महिन्यापर्यंत पोहोचवलं. म्हणजे बेबी 1 महिन्यापासून 5 महिन्याचा झालेला आहे असं याचा अर्थ आहे. तर मग आजचा हा बेबी फोटोशूट आणि तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं डायपरचं नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुमच्या रिलेशनमधले जेवढे लहान बाळं आहेत तेवढ्या जणांना हे बेबी फोटोशूट आयडिया शेअर करायला विसरू नका. चला मग पटकन लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला दररोज येत राहतील. कमेंट करायला विसरू नका. काही चुकलं तरीही सांगा, आवडलं तरीही सांगा. त्यामुळे कमेंट करत राहा म्हणजे माझ्या लक्षात येईल. बाय बाय.